श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1148. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मुखातून संत लक्षण समजून घेत होतो. प्रत्यक्ष भगवंत यांचा महिमा गातो अशी ही दिव्य संत सत्पुरुषांची चरित्र, त्यांचे गुणधर्म भगवंत भरतजींच्या निमित्ताने आम्हा सर्वांना सांगत आहे. अनेकदा सज्जनो, भगवंताला जे सांगायचं असतं त्याची पृच्छाच तो दासाच्या हृदयामध्ये निर्माण करतो. ज्याप्रमाणे दासबोधामध्ये गुरु शिष्य संवाद आहे, परंतु गुरुला जो बोध द्यायचा आहे त्याचे प्रश्न देखील गुरुने शिष्याच्याच हृदयामध्ये बसून बोललेले आहेत. हा श्रीराम समर्थ असा तद्रूपतेचा भाव आहे. त्याप्रमाणे भरतजींच्या देखील हृदयामध्ये ही पृच्छा भगवंतानेच निर्माण केली आहे आणि जणू काही भरतजींचं चरित्र प्रभू रामचंद्र गात आहेत. कारण की भरतजी हे संतांचे शिरोमणी आहेत. अशा या संतांचे काही मुख्य गुणधर्म आपण गेल्या कथा निरूपणामध्ये बघितले. कोण आहेत संत? विषय लंपटशील गुणाकर, पर दुख दुख सुख सुख देखे पर. गोस्वामीजींची रसाळवाणी संतांचे गुणधर्म सांगताना म्हणते की संत हे विषयामध्ये कधी लिप्त होत नाहीत, कधी लंपट होत नाहीत. जे चालते बोलते शील आणि सद्गुणांचे खाण आहेत, जे दुसऱ्याचं दुःख पाहून दुःखी होतात, दुसऱ्याचं सुख पाहून विशेष आनंदित होतात, जे सदा सर्व काळ सर्वत्र समत्वाने वागतात, त्यांचा कोणी शत्रू नाही, कोणीही मित्र नाही, ते सर्वांपासून समान अंतरावरती आहेत. ते मदरहित वैराग्यवान आहेत. ते लोभ, क्रोध, हर्ष आणि भय याचा त्याग केलेले आहेत. जे अत्यंत कोमल चित्ताचे आहेत, दिनांवरती दया करणारे आहेत, मन वचन कर्माने भगवंताची सेवा करणारे आहेत, त्याची भक्ती करणारे आहेत, सर्वांना सन्मान देणारे आणि स्वतः मात्र नित्य मानरहित राहणारे असे हे संत. हे भरता, असे संत मला प्राणासारखे प्रिय आहेत, असं वचन प्रत्यक्ष भगवंत भरतजींना सांगत आहे. सज्जनो, संतांचे गुणधर्म सांगताना भगवंताच्या या वाणीला किती हर्ष होतोय. हेच जणू काही आपल्याला या चौपायांमधून भगवंतांनी या संतांचे गुणधर्म ज्या उत्कटतेने सांगितलेत त्यातून कळून येतं. अजूनही संतांचे गुणधर्मांची चौपाई आपल्या पूर्ण झालेल्या नाहीत. अजूनही 2 चौपाया आणि दोहा कालच्या कथा चिंतनामध्ये आपण वेळेअभावी करू शकलो नाही. त्यामुळं आज आपण या 2 चौपाया आणि दोह्याचं चिंतन करूया. त्याचं गायन आपलं 2 कथा विभागांपूर्वी झालेलंच आहे. आपण संत चरित्रामध्ये आता थेट प्रवेश करूया. प्रभू रामचंद्र म्हणतायत, भरता, माझे हे प्रिय संत कसे आहेत? बिगत काम मम नाम परायण, जे कामना रहित आहेत. नामवंदनेमध्ये गोस्वामीजींनी देखील फार सुंदर नामाची वंदना करताना दोहा लिहिले आहे. सकल कामना हीन जे राम भगती रसलीन. ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा आठव करण्याच्या पलीकडे दुसरी कुठलीच इच्छा शिल्लक राहत नाही, असा जो जीव आहे तो आमच्यासारखा सामान्य जीव नाही. तो केवळ भगवंताला अत्यंत प्रिय असलेलं चालतं बोलतं संत हृदयच आहे. बघा, संतांमध्ये आणि सामान्य जीवांमध्ये भक्तीमधला मूलभूत फरक हाच की सामान्य जीवाला भगवंतापासून मिळणारं सुख हवंय, तर संतांना या भगवंतापासून मिळणाऱ्या सुखाची अभिलेषा नाही,
तर त्यांना तो प्रत्यक्ष भगवंतच हवाय. आणि मग अशा भगवंताच्या साठी म्हणून ते इतर सर्व गोष्टींना तृणवत त्यागून देतात. अशा या संतांच्या हृदयाची अवस्था गोस्वामीजी सांगतायत की त्यांच्या हृदयामध्ये कोणतीही कामना नसते. सज्जनो, संत कशा पद्धतीने आपल्या अंतरंगामध्ये विचार करत असतील बरं? कारण की शेवटी संत हृदय जरी झालं तरी ते देह पातळीवरती राहतात. त्यांच्यामध्ये देखील एक मानवी मन आहे, इच्छा आकांक्षा आहे, त्यांच्या भोवती देखील प्रपंच आहे. मग संत कामना विरहित स्थितीमध्ये कसे राहत असतील? हा केवळ एक कल्पना विलास आहे? कारण आमच्यासारखे सामान्य जीव जी एक कामना पुरतं होताच आपल्या समोर जणू काही बकेट लिस्ट पडलेली असते, अजूनही कितीतरी इच्छा आम्हाला पूर्ण करायच्या असतात. मग संत हे अशा स्थितीमध्ये कामना विरहित कसे राहतात? का त्यांच्या सर्व इच्छाच पूर्ण झालेल्या असतात? नेमकी काय स्थिती आहे? सज्जनो, ज्या प्रपंचाचं स्वरूपच अपूर्ण आहे त्या प्रपंचामध्ये राहताना कोणाच्या इच्छा पूर्ण होणार? समर्थांनी तर ज्याला नासका म्हटलेलं आहे, परंतु ज्याला विवेकाच्या आधाराने फिका करायचं असतं, अशा या प्रपंचाच्या स्वरूपामध्ये हे संत कामनाविरहित स्थितीमध्ये कुठल्या पद्धतीने जगत असतील? सज्जनो, देह पातळीवरती जेव्हा संत येतो तेव्हा अर्थातच त्याच्या देखील अंतरंगामध्ये काही इच्छा येणं हे स्वाभाविक आहे. परंतु संतांच्याकडे असलेला हा विवेक आलेल्या प्रत्येक इच्छेला अतिशय सुंदर पद्धतीने अंतरंगामध्ये समाधान देत असतो. एक गोष्ट आहे की कुठलीही इच्छा निर्माण झाली आणि जर ती पूर्ण झाली तर ती भगवंताची कृपा अशा दृष्टीने संत आपल्या जीवनात स्वीकारतात. आणि जर ती इच्छा पूर्ण झाली नाही तर ती भगवंताची इच्छा या रूपाने ते स्वीकारतात. पूर्ण झाली तर भगवंताची कृपा, पूर्ण नाही झाली तर भगवंताची इच्छा. सज्जनो, हाच एक मार्ग आहे जो जीवाला देखील कामनारहित स्थितीकडे घेऊन जाऊ शकतो. आणि हे सगळं या देह पातळीवरती येऊन सांगण्याचं कारण असं की संत ज्या कामनारहित स्थितीमध्ये जगत असतात त्याची आम्हाला कल्पनाच येऊ शकत नाही. जिथे एखादा ज्वालामुखीचा उद्रेक होत राहावा तशा आमच्या हृदयामधून नित्य कामना वाहत असतात. तिथं कामनारहित स्थिती ही आम्हाला कशी कळणार? पृथ्वीवर राहणाऱ्या जीवाला निर्वात स्थिती काय असते अवकाशामधली ती कशी कळायची? त्याप्रमाणे सज्जनो, जीव पातळीवरती विचार करताना आलेल्या प्रत्येक इच्छेला त्याच्या पूर्णत्वाच्या आधाराने भगवंताची कृपा किंवा भगवंताची इच्छा या रूपाने जर आम्ही नित्य समाधानाचा पूर्ण विराम देऊ शकलो तर आमच्या हृदयात कामना असूनही आम्ही कामना रहित होऊ शकतो. दुसरी गोष्ट की संत हे नित्य ज्या भगवंताच्या नामामध्ये रत असतात. कारण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ही चव त्यांनी स्वतः चाखलेली आहे. आणि जिथं अमृतापेक्षा देखील सरस अशी चव ज्या या संतांना प्राप्त झाली असे संत मग या दृश्य जगातल्या कुठल्या गोष्टीची कामना करणार? आणि कुठल्या गोष्टीसाठी नामापेक्षा आणखीन गोष्ट सरस मानून नामाचा त्याग करणार? त्या नामामध्येच त्यांना विलक्षण सुख मिळतं. ते नाम त्यांच्यासाठी केवळ शब्द नाहीत, केवळ पुटपुटणं नाही, ते प्रत्यक्ष भगवंताचं अस्तित्व आहे. आणि मग असा हा सुखधाम रूपी भगवंत त्यांना या नामामध्ये गवसला, मग त्या नामापासून ते वेगळे कसे राहणार? त्यामुळे प्रभू रामचंद्र संतांच्या अंतरंगाचा भाव सांगताना म्हणतात की बिगत काम मम नाम परायण. माझ्या नामामध्ये ते नित्य असतात, नामामध्ये मी आहे. आणि अशा माझा शोध त्यांना नामामध्ये लागताच
ते नामापासून वेगळे राहूच शकत नाहीत. आणि नामाचं हे प्रेम सुख, नामाची ही अमृतापेक्षा सरस चव एकदा का या संतांनी चाखली की आता आणखीन काही मिळवायची कामनाच शिल्लक राहत नाही. पूज्य बाबा म्हणायचे ना की आमचं जर काही चुकत असेल तर आमचं नाम कमी पडतं, हेच आमची चूक आहे. नाम नाही मुखी हेची एक पाप, तैचा अनुताप कैसा होय, आनंद सागर महाराज म्हणतात. सचिनो, आपण म्हणाल की अहो आम्हाला संतांसारखा नामाचा अजूनही सरस अनुभव येत नाही, आम्हाला त्याच्यामध्ये त्याची अस्तित्व भावना जाणवत नाही. ठीक आहे. बघा, सध्याच्या काळात कोरोनामुळे अनेक लोकांच्या वास घेण्याची ॲबिलिटी काही काळासाठी डिसेबल होऊन जाते. मग त्यांच्याजवळ अगदी एखादं सुंदर अत्तर जरी आणून ठेवलं तरी त्यांना त्याचा वासच येत नाही. म्हणजे याचा अर्थ त्या वस्तूचा वास गेला का यांचा वास घेण्याची शक्ती काही काळासाठी गेली आहे. वस्तूमध्ये नित्य वास आहेच, ती वास घेण्याची आमची क्षमता गेलेली आहे, म्हणून कोणी अत्तराला फेकून देत नाही. त्याप्रमाणे आज नामस्मरणामध्ये भगवंत आहे याची मला जाणीव नाही, म्हणून मी नाम सोडणं चुकीचं आहे. कारण त्या नामामध्ये असलेल्या भगवंताला संतांनी जाणलं म्हणजे एक ना एक दिवस मला देखील त्या नामातला भगवंत निश्चित कळणार आहे, जाणवणार आहे. त्यामुळे आपण संतांनी दिलेल्या बोधाला कधी विसरू नये. ते नित्य नामधारक आहेतच. देहाच्या सर्व अवस्थांमध्ये ते अखंड भगवंताच्या स्मरणात आहेत. त्याच पद्धतीने सज्जनो, आम्ही देखील त्यांनी दिलेल्या बोधाप्रमाणे नामात राहण्याचा प्रयत्न करूयात. आज कदाचित माझं मन त्याच्यामध्ये रमणार नाही, परंतु बळजबरीने का होईना संत सांगतायत म्हणून आपण त्या नामामध्ये राहावं. आणि एका टप्प्यावरती कुठल्या ना कुठल्या तरी जन्माच्या आम्हाला त्या नामाचा बोध अंतरंगामध्ये येतो, त्यामध्ये दडलेला भगवंत आम्हाला जाणवतो आणि त्या भगवंताचं प्रेम आम्हाला नामाच्या आधाराने प्राप्त होताच आम्ही देखील हे बिगत काम अशी अवस्था प्राप्त करून घेतो. संत रूपी या घराचे 4 खांब आहेत. जे 4 खांब या संतांच्या असलेल्या चिरंतन समाधीचं जणू काही अस्तित्व आमच्या हृदयामध्ये आम्हाला जाणवून देतात. समाधी ही स्थिती खरं तर तद्रूपतेने जगणारे हे संत, परंतु जसं एखाद्या फुलाचा सुगंध त्याच्या जवळ जाताच आमची इच्छा असो किंवा नसो आम्हाला जाणवू लागतो, त्याप्रमाणे संत देखील आज या समाधी स्थितीमध्ये असतील, आज या नामरूपी स्थितीमध्ये असतील, परंतु संतांचं अस्तित्व हे नित्य 4 गुणधर्मांच्या आधाराने आपल्याला सापडतं. कुठले 4 गुणधर्म आहेत? कुठं शोधायचं आपल्या श्री महाराजांना, कुठं शोधायचं आपल्या सद्गुरूला, कुठं शोधायचं भगवंताला? संतांच्याकडे या भगवंताच्या अस्तित्वाच्या काही खुणा आहेत. शांती बिरती बिनती मुदितायन. संतांच्या जवळ स्वाभाविक परम शांती असते. जीव हा नित्य अशांत आहे. बघा, आम्ही अनेकदा साधनेसाठी डोळे मिटून बसतो, आम्हाला वाटतं की आम्ही शांत बसलोय, परंतु जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावून पाहतो तेव्हा कित्येकदा विचारांचं काहूर आतमध्ये आपल्यालाच जाणवतं. आपण म्हणाल मग अशा पद्धतीने झालेलं नामस्मरण उपयोगाचं आहे का? यस. मी नेहमी उदाहरण देतो की एखादी जखम झाली, खरचटलं, डॉक्टरकडे गेलो की तो आपल्याला आयोडीनचा बोळा त्या जखमेवरती लावतो. त्या सरशी झिंझिण्या येतात, नको नको वाटायला लागतं, तो बोळा उचला असं वाटावं लागतं सांगायला. तसं सज्जनो, मनाला देखील अनंत जखमा झालेल्या आहेत आणि नामस्मरण हे या मनाच्या वरती लावलेलं आयोडीनचं बोळा आहे. तो लावताच मनाला झिंझिण्या येतात आणि मन अनंत प्रकारचे विचार आपल्या हृदयामध्ये काहूर रूपाने आपल्याला दाखवू लागतो. याचा अर्थ औषध योग्य ठिकाणी लागलेलं आहे. परंतु जसं काही काळातच खपली धरून ती जखम भरून येते, त्याप्रमाणे नामस्मरण मनाच्या असलेल्या या अनंत अशांती रूपी जखमांना भरून काढतं आणि आम्हाला एका विलक्षण शांतीचा अनुभव ते अंतरंगामध्ये देऊ लागतं.
हे संतांचं नामामध्ये असलेलं शांत स्वरूपाची अनुभूती आहे, जीवाला आलेली आहे. त्याचप्रमाणे संत ज्या नित्य समाधी स्थितीमध्ये राहतात, त्या समाधीच्या जवळ जाताच आमचं मन देखील एका विलक्षण शांततेने भरून जातं. बघा, आमच्यापैकी अनेक लोक मनोरथ करून जातात की श्री महाराजांना हे सांगूत, आपल्या सद्गुरूंना हे सांगूत, परंतु बऱ्याचदा त्या पायऱ्या उतरून आपण खाली जातो आणि समाधीच्या समोर जाताच सगळं मन निरभ्र होऊन जातं. शब्दच उमटत नाहीत. कारण काय की जणू काही त्या शांतीचं एक इतकं सुंदर आमच्या भोवती शेला या सद्गुरूंच्या अस्तित्व भावनेने मनावरती पांघरला जातो की त्या उभेमधून बाहेर येऊन काही करावं असं वाटतच नाही, काही सांगावं असं वाटतच नाही. सज्जनो, ही संतांची समाधी रूपी शांती आहे, जी शांती जगाच्या बाजारपेठेत कुठं मिळत नाही. कदाचित आपण अतिशय उत्तम मधल्या उत्तम हिल स्टेशनवर जाऊ, चांगल्यातलं चांगलं 5 स्टार हॉटेल घेऊन उत्तमातलं उत्तम भोजन करू, परंतु तरी देखील आम्हाला अशांती आमचा पिच्छा सोडू शकत नाही. जी आम्हाला परमशांती अत्यावश्यक आहे ती केवळ भगवत स्मरणामध्ये आहे. अशा संतांच्या हृदयाचा हा पहिला गुणधर्म शांती. दुसरा गुणधर्म आहे वैराग्य. जे आम्ही जीव नित्य विषयांमध्ये लडबडत असतो, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, या भूमिकेमध्ये असतो. संत सान्निध्य, संतांचा अनुग्रह, संतांनी सांगितलेली साधना जेव्हा आम्ही करायला लागतो, जेव्हा त्यांचं सान्निध्य प्राप्त करतो, आम्हालाच आमच्यामध्ये होत असलेला बदल जाणवतो की बस नको, पुरं वाटतंय. अरे हे कुठून आलं? जे आजपर्यंत मला कधीच असं वाटत नव्हतं, ही माझी मनोभूमिका कुठून तयार झाली? ती भूमिका तयार होण्याचे एकच कारण या संतांचं असलेलं जाज्वल्य वैराग्य. जसं अग्नीच्या जवळ जाताच बर्फ आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवू शकत नाही, त्याप्रमाणे संतांच्या या धगधगीत वैराग्य रूपी अग्नीच्या जवळ जाताच जीवाचं जीव पण हळूहळू संपू लागतं. तो स्वतःच्या आतमध्ये पाषाण हृदयी राहूच शकत नाही. या देहाच्या आधाराने केवळ वासना तृप्त करण्याचा हव्यास त्याच्या जवळ राहू शकत नाही. खरी सत्संगती इथे आहे सज्जनो, जेव्हा तो बोध आमच्या हृदयाला होतो. असे हे वैराग्य रूपी संतांच्या अंतरंगामध्ये असणारा गुणधर्म जो आम्हाला स्वाभाविक अनुभवायला येतो. संतांच्या मधला तिसरा गुणधर्म तो म्हणजे विनय. तुम्ही कितीही मोठे असा किंवा तुम्ही समाजामध्ये अत्यंत कुठेतरी शेवटच्या रांगेमध्ये बसलेले असा, परंतु संतांची भूमिका या दोन्हीही व्यक्तींशी बोलताना कमालीची विनयशीलतेची असते. कुठून येतो हा विनय? सज्जनो, कारण या ज्या दोन गोष्टी मी सांगितल्या की समाजामध्ये प्रतिष्ठित ही देखील बाह्य उपाधी आहे आणि समाजामधला निग्लेक्टेड अंत्यज ही देखील बाह्य उपाधी आहे. संत या दोन्हीही बाह्य उपाधींकडे बघत नाहीत. संत केवळ त्यांच्यामध्ये दडलेल्या रामाकडे पाहतात आणि रामाशी संवाद करताना विनयशीलता ही स्वाभाविकपणे प्रगटते. त्यामुळे संतांच्या दृष्टीमधून या दीनजनांमध्ये असलेला राम कसा पाहायचा, तर संत ज्या विनयशीलतेने संवाद करतात तीच या संतांच्या हृदयाची दृष्टी की जी प्रत्येकामध्ये असलेल्या रामाला पाहते. आणि संत हे प्रसन्नतेचे घर आहेत. जिथं गेलं असता अकारण मन आनंदाने भरून जातं. गोष्टी कदाचित मनासारख्या असतील नसतील, परंतु तरी देखील आपण श्री महाराजांच्या घरी आलेलो आहोत ही भावनाच आम्हाला जेव्हा विलक्षण प्रसन्नता देऊन टाकते, तेव्हा समजावं की आपल्याला खरा सत्संग होत आहे. तिथं आनंदाशिवाय दुसरं काही नाहीच. अशा या संतांचा संग आम्हाला देखील संसर्गजन्य रीतीने प्रसन्नता प्रदान करतो. संतांच्या हृदयात दडलेला राम हा अशा पद्धतीने अनुभवता येतो. सज्जनो,
आणखीन काही गुणधर्म आहेत. शीतलता, सरलता, मैत्री, द्विजपद प्रीती धर्म जनयत्री. संतांच्याकडे जी शांती आहे ना, ती शांती शीतल आहे. ती बोचरी थंडी नाही, सोसाट्याने वाहणारा वाऱ्यासारखी नाही किंवा धगधगीत उन्हासारखी देखील नाही. ही शांती शीतल आहे, शरीराला सुखद वाटणारी. जसे वायूचे 3 गुणधर्म गोस्वामीजी नित्य आम्हाला सांगतात की शीतल मंद सुगंध. वायू आहे पण शीतल आहे, खूप बोचरा नाही, खूप थंडगार नाही. तो सोसाट्याने वाहणारा नाही, तो झाडं उन्मळून टाकणार नाही, तो मंद आहे. जसा संध्याकाळी पश्चिमेकडून येणारा वारा हा मनाला विशेष आनंद देणारा ठरतो, तसा हा भगवंताच्या शीतलतेचा प्रसाद संतांकडून मिळतो. ती प्रसन्नता शीतल आहे, ती प्रसन्नता मंद आहे आणि ती प्रसन्नता सुगंधित आहे. त्याच्यामध्ये कुठेही दुर्गंधी नाही, कुठेही विषयाची घाण नाही. ती प्रसन्नता तुमच्या मनाला सुगंधित करून टाकणारी आहे. असा हा संतांचा सहवास. संत हे प्रत्यक्ष महादेवाचं रूप आहे. महादेव कसा आहे? भोळा सांब आहे. भोळा सांब हा नित्य सरळ असतो, प्रत्येकावरती विश्वास टाकणारा असतो. त्यांना कधी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी व्यावहारिक डावपेच टाकणं हे माहीतच नाही. असे हे संत नित्य सरळ असतात, ज्यांच्या आचरणातून, बोलण्यातून, वागण्यातून, विचारातून आम्हाला केवळ त्यांची ही परम सरलताच दिसून येते. आणि या सरळतेवरतीच प्रसन्न झालेला हा भगवंत त्यांना कधी सोडून जाऊ शकत नाही. बघा, सुंदरकांडामधल्या हनुमंतावरती कृपा झालेल्या प्रसंगाचं मी नेहमी आपल्याला उदाहरण देत असतो की नाथ भगती अति अनपायनी देहु कृपा करी. नाथ भगती अति सुखदायनी देहु कृपा करी अनपायनी. सुनी प्रभु परम सरल कपिबानी एव मस्तु तब कहेहु भवानी. सुनी प्रभु परम सरल. ही परम सरळता भगवंताने हनुमंताच्या हृदयातली जाणली आणि ते विलक्षण प्रसन्नतेने त्याला हा निर्मळ भक्तीचा आशीर्वाद देऊन जातात. संतांची ही परम सरळता भगवंताला विशेष विशेष प्रसन्नता देऊन जाते. जणू काही भगवंताला स्वतःचं प्रतिबिंबच या संत चरित्रामध्ये दिसू लागतं. सज्जनो, या जगामध्ये जर सगळ्यात काही अवघड असेल तर सरळ होणं आहे, सहज होणं आहे. बाकी गोष्टी या अवघडातल्या अवघड वाटतात, परंतु त्या परम सुलभ आहेत. परंतु परम सरळ होणं हे अति दुर्लभ आहे. असे हे संत सरळतेच्या आधाराने सर्वांप्रती मित्रभाव ठेवून. संत हा सर्वांचा सखा आहे, त्याच्यासाठी कोणी विशेष मित्र नाही. संत हा सगळ्यांचा सखा आहे. तुम्ही जेवढं सख्यत्व निभवाल तेवढं भगवंत तुमच्याशी सख्यत्व निभावतो. साधं गणित आहे व्यवहारातलं. आपण जेवढा भगवंतावरती प्राण ओवाळून टाकू, भगवंत देखील तेवढाच आमच्यावरती प्राण ओवाळून टाकतो. त्यामुळे भगवंताला जवळ करणं, त्याचं सख्यत्व प्राप्त करणं, याचं मर्म आपल्या हातामध्ये आहे. तो सर्वांप्रती मित्रभाव ठेवणारा, विशेष करून आपल्यावरती प्रेम करू लागतो. याचं कारण आहे तुमच्या हृदयातला भाव. अशा पद्धतीने भगवंत हा सर्वांचा सखा आहे, सर्वांचा मित्र आहे. आणि संत देखील या भगवंताला हृदयामध्ये धारण करून अशाच पद्धतीने तुम्हा आम्हा प्रत्येकाशी नातं बांधून असतात. संतांचा चौथा गुणधर्म गोस्वामीजी सांगतात, द्विजपद प्रीती धर्म जनयत्री. ब्राह्मणांच्या चरणी संतांचं स्वाभाविक प्रेम असतं, जे धर्मांना उत्पन्न करणारं आहे. बघा, श्री महाराजांनी गोंदवल्यामध्ये अनेक गायत्री यज्ञ केले, अनेक प्रकारची कर्म त्यांनी ब्राह्मणांच्याकडून घडवून घेतली. देशाविदेशातले ब्राह्मण गोंदवल्याला यायचे, अतिशय सुंदर यज्ञ याग करून श्री महाराजांच्या इच्छेप्रमाणे वेगवेगळी पुरश्चरण ते करून घ्यायचे.
संत जो आहे तो कधीही ब्राह्मण द्वेष करू शकत नाही. इथं ब्राह्मण याचा अर्थ धर्माने प्राप्त झालेलं स्थान तर आहेच, परंतु त्यापेक्षाही विशेष म्हणजे जे या ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन ब्रह्म उपासक आहेत, ज्यांना विशेषत्वाने हा ब्रह्म साधण्याची मनोमन इच्छा आहे, असा जीव देखील जरी देहाच्या आधाराने इतरत्र कुठे जन्माला आलेला असला तरी तो संतांच्या दृष्टीने हा ब्राह्मणच ठरतो. अशा या संतांना ब्राह्मणांच्या चरणी विशेष प्रेम आहे. जो जो कोणी ब्रह्म उपासक आहे, मग तो कुठल्याही संप्रदायाचा असो, कुठल्याही साधन मार्गाने जाणारा असो, संत हे नेहमीच त्याचं अत्यानंदाने स्वीकार करतात. आणि हा संतांच्या हृदयामध्ये असलेला भाव जणू काही धर्मांना उत्पन्न करणारा आहे. धर्म हा सगळ्यात श्रेष्ठ तेव्हाच ठरतो जेव्हा मनुष्य मनुष्याला मनुष्य म्हणून स्वीकारू शकतो. आणि संतांच्या हृदयामधलं हा सगळ्यांचा स्वीकार करण्याची भूमिका हे जणू काही धर्माला उत्पन्न करणारी त्यांची कृती ठरते. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र भरताला म्हणतात की भरता, मी तुला एवढे संतांची लक्षणं सांगितली, परंतु एक महत्वाची गोष्ट सांगायचीच राहिलो. तुला असं वाटेल की याच्यातले काही गुणधर्म असले तर तो संत, काही गुणधर्म नसले तरी तो संत, असं आहे का? नाही. ए सब लक्षण बसही जासू उर, जाने हु तात संत संतत फुर. महत्वाची गोष्ट ही आहे की तात ही सर्व लक्षणं ज्याच्या हृदयामध्ये वास करतात, तो सदा सर्वदा संत आहे असं तू समज. यापैकी कुठल्याही गोष्टीला अपवाद होता कामा नये. असा हा संत सर्वांच्या हृदयामध्ये नित्य वास करतो. संतांना आपला खरा मित्र जाणतो. सगळ्यांमध्ये असलेल्या रामस्वरूपाला पाहतो. कोणाच्या विषयी कधीच मनात कुटिलता ठेवत नाही. आपली कधीही परम शांती जो सोडत नाही. सर्वांप्रती सरळता, विनय, मित्रभाव ठेवणारा तो हा संत या सर्व गुणधर्माने परिपूर्ण आहे, म्हणून तो सर्व गुणी आहे. असे संत शमदमादी नियम आणि नीती यांपासून कधीही विचलित होत नाहीत. आपला जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माचा त्याग संत कधी करत नाही. जरी तो परिपूर्ण असला तरी आपल्या साधनेमध्ये कधी तो हेळसांड खपून घेत नाही. श्री महाराजांच्या चरित्रात नाही का, ब्रह्मानंद महाराज एकदा, महाराज थोडे रात्रभर भजन झालं असल्यामुळं उशिरा उठले. त्यांच्यासाठी गरम गरम झुंजूर मासाची खिचडी ब्रह्मानंदांनी पाठवली आणि म्हणाले की महाराज, आज स्नानाच्या आधीच खाऊन घ्या, तुमच्यासाठी सर्व योग्य आहे. महाराजांनी ती परत पाठवली आणि निरोप धाडला की माझ्याकडं पाहणारे 5-50 लोक आहेत. जरी तू म्हणत असला हे खरं असलं तरी मला माझा आदर्श ठेवलाच पाहिजे. भगवद्गीतेमध्ये तो श्लोक नाही का, यद यद आचरती श्रेष्ठस, त्या पद्धतीने या श्रेष्ठ जनांनी ज्या पद्धतीने आचरण करून दाखवलं त्याचाच आदर्श समाजामध्ये राहतो. म्हणून संत हे कधीही शमदमादी साधनेपासून ढळत नाहीत, नीती नियमांपासून विचलित होत नाहीत. कुसंगतीमध्ये जरी त्यांना प्रारब्धवश जावं लागलं तरी देखील आपल्या सद्गुणांचा सांभाळ ते ह्या पद्धतीने करतात जसा सर्प आपल्या मण्याचं रक्षण करत असतो. आणि अशा रीतीने राहत असताना वेळ प्रसंग आला तरी ते कधीही कठोर वचन बोलत नाहीत. असे संत ज्यांना निंदा आणि स्तुती या दोन्हीही समान आहेत, या दोन्ही अवस्थेमध्ये जे कधीही विचलित होत नाहीत, ज्यांना नित्य भगवंताच्या चरणी ममत्व आहे, असे गुणांचे धाम, सुखाची राशी असलेले हे संतजन, भगवंताने त्यांचं वर्णन अगदी शेवटपर्यंत केलेलं आहे. गोस्वामीजींनी मोठ्या प्रयत्नाने एका दोह्यामध्ये या संत लक्षणांना आपल्या समोर ठेवलं. भगवत कृपेने आपण या संत लक्षणांचा विस्तार गेल्या 2-3 कथा विभागांमध्ये बघितला. अशा संतांना भगवंताने सगळ्यात मोठं बक्षीस हेच दिलं
की ते सज्जन मम प्राणप्रिय गुण मंदिर सुख पुंज. असे गुणांचे धाम आणि सुखाची राशी असलेले हे संत मला प्राणाप्रमाणे प्रिय आहेत. सज्जनो, संतांची लक्षणं तर भगवंताने सांगितली, परंतु भरतजींनी असंतांचे देखील गुणधर्म रामाला विचारलेले आहेत. असे असंताचे गुणधर्म रामराया भरतजींना जे सांगणार आहे त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण जय जय.